पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फा पोस्ट ऑफिस जीडीएसची 21,413 जागांसाठी भरती निघाली होती आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 3 मार्च 2025 होती। आणि या भरतीसाठी शिक्षण 10वी पास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली फॉर्म भरू शकते। आणि यामध्ये जे पेपर नव्हता एक लक्षात ठेवा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आता तारीख या ठिकाणी गेलेली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी वाढणार नाही, कारण की एक दोन विद्यार्थ्यांचे कमेंट होते की तारीख वाढणार आहे का पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची फॉर्म भरण्याची तारीख आता वाढणार नाही। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीत आता ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असेल, ज्या पण विद्यार्थ्यांनी डिव्हिजन टाकले असेल, संपूर्ण फॉर्म भरला असेल, तुमच्याकडून काही चुकी या ठिकाणी फॉर्म भरताना झाली असेल तर होते, एखाद्या वेळेस आपल्यापासून सुद्धा चुकी होते विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर तुमच्यापासून एखादा फॉर्म भरताना तुम्ही जर स्पेलिंग या ठिकाणी मिस्टेक झालं असेल किंवा तुमचं या ठिकाणी कॅटेगरी तुम्ही मिस्टेक झाले असेल, दुसरीच कॅटेगरी टाकली असेल किंवा तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरायचा असेल तर हे जर तुमच्याजवळून चुकी झाली असेल तर हे आपल्याला दुरुस्त करता येते। त्याचबरोबर जे आपलं जर या ठिकाणी आधार कार्डचा नंबर चुकला असेल किंवा आपल्या आईबाबाचं नाव या ठिकाणी चुकलं असेल, आपल्याकडून स्पेलिंग वगैरे चुकलं असेल किंवा आपण या ठिकाणी फॉर्म भरताना फक्त एक दोनच प्रिफरन्स दिले असेल, कारण की एक दोन दिवसाअगोदर एक दोन विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर मी फक्त एकच प्रिफरन्स या ठिकाणी दिला, तर प्रिफरन्स बदलासाठी एडिट करता येणार आहे काय। तर ह्या ज्या पण आपल्या काही चुका या ठिकाणी झाल्या असेल तर त्या आपल्याला जे दुरुस्त करता येणार आहे, तर ह्या कोणत्या तारखेला दुरुस्त करणार आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि पोस्ट प्रिफरन्स आपल्याला कशा प्रकारे द्यायचा याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी गेलेली आहे आणि तुमच्याजवळून जे पण मिस्टेक या ठिकाणी फॉर्म भरताना झाली असेल तर ते आपल्याला दुरुस्त करता येते, त्याला फॉर्म एडिट म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तुमचा या ठिकाणी फॉर्म भरताना जे पण काही तुमची मिस्टेक झाली असेल, फॉर्म भरताना तुम्ही नावामध्ये मिस्टेक केली असेल किंवा तुम्ही या ठिकाणी डिव्हिजन तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजन मध्ये फॉर्म टाकायचा असेल, ठीक आहे, तर हे आपल्याला दुरुस्त या ठिकाणी करता येणार आहे, त्याला एडिट म्हटलं जाते, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म एडिट आपल्याला जो करता येणार आहे आपल्या मोबाईल मधूनच करता येते। तर ह्या जे आपल्याला जे आहे 6 मार्चला या ठिकाणी एडिट करायचा ऑप्शन येणार आहे आणि 6 मार्चला आपल्याला या ठिकाणी एडिट करता येणार आहे। 6 मार्चला तुम्ही एडिट करू शकणार आहे, 7 मार्चला तुम्ही एडिट करू शकणार आहे आणि 8 मार्च। तर ह्या 3 दिवस तुम्हाला या ठिकाणी ह्या 3 दिवसापैकी तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता, कारण की 6 मार्च पासून एडिट करायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे, ठीक आहे। तर 6 मार्चला तुम्हाला या ठिकाणी एडिट करायचं आहे, ठीक आहे। तुमच्याजवळ जर टाइम नसेल तर 8 मार्चला सुद्धा तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता आपला फॉर्म, ठीक आहे। तर आपण त्यावर एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा आणणार आहे की फॉर्म एडिट कसा करायचा, ठीक आहे। तर याबद्दल सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या ठिकाणी आणणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे आपल्याला एडिट करता येणार आहे, तर हा 6 मार्चला या ठिकाणी फॉर्म एडिट करता येणार आहे, एक लक्षात ठेवा। तुमची जे पण मिस्टेक झाली असेल तर ते आपल्याला दुरुस्त करता येणार आहे। तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरायचा असेल तर तिथं सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे। तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर फक्त 10 डिव्हिजन तुम्ही जर या ठिकाणी 10 ठिकाणीच प्रिफरन्स दिला असेल आणि तुम्हाला जास्त ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा, 50च्या वरचा प्रिफरन्स द्यायचा, ते सुद्धा आपल्याला देता येणार आहे हे 6 मार्च पासून, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे। तर पाहता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही की बाबा प्रिफरन्स या ठिकाणी कसा टाकायचा पोस्ट प्रिफरन्स। तर काय होते, एखाद्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज आहे, एखाद्याला 98% असेल तर त्याचं सिलेक्शन होत नाही आणि एखाद्याला जर समजा 90% असेल तर त्या मुलांचं सिलेक्शन होते, कारण की त्यांना ट्रिकनं फॉर्म भरला राहते, म्हणजे त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो प्रिफरन्स बरोबर टाकलेले राहते। तुम्ही जर चांगल्या पद्धतीने प्रिफरन्स टाकल्यानंतर नक्की या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। आता एक मी तुम्हाला उदाहरण देतो। आता ज्या विद्यार्थ्यांना 98 मार्क असते त्यांना काय केलं राहते, फक्त तो 10 प्रिफरन्स टाकून देतो, तो सायबर कॅफेमध्ये जाते आणि तो फॉर्म भरते आणि समजून जा आता या ठिकाणी गोवा डिव्हिजनला फॉर्म भरायचा, तर तो काय करते, ज्याला 98% आहे तो फक्त 10 ठिकाणी फॉर्म भरून देते, जेवढ्या जागा असेल त्याच्या कॅटेगरीच्या। आता समजून जा ओबीसी कॅटेगरीच्या असाल तर
तीन किंवा 8 जागा असेल तर तिथं तो फॉर्म भरून टाकते आणि बस झालं त्याचं, ठीक आहे. फक्त 8 प्रेफरन्स देते. फक्त 8 प्रेफरन्स दिल्यानं होत नाही. आपण जर 8च ठिकाणी प्रेफरन्स दिला आणि बाकीच्या जागेवर आपण प्रेफरन्स दिला नाही तर जास्त या ठिकाणी चान्सेस होत नाही, कारण की त्या 8 जागेवर जे आहे ऑलरेडी भरपूर कॅटेगरीतले मुलं त्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की जास्त कॅटेगरी आपल्याला जे आहे जास्त प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यायचा, आपल्या कॅटेगरीवर सुद्धा प्रेफरन्स द्यायचा आणि जे UR कॅटेगरी आहे तर त्या UR कॅटेगरीवर सुद्धा आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे, ठीक आहे. कारण की ती UR कॅटेगरीची जी जागा आहे हे सर्वांसाठी राखीव असते. SC कॅटेगरीच्या मुलांसाठी सुद्धा राखीव असते, ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ते जागा राखीव असते, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ते जागा राखीव असते, EWS कॅटेगरीच्या मुलांसाठी ते जागा रिक्त असते, PWD कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते जागा राखीव असते, ठीक आहे. तर आपल्याला प्रेफरन्स देताना आपल्याला सर्व ठिकाणी प्रेफरन्स या ठिकाणी टाकायचा UR कॅटेगरीचे जेवढे पण असेल तेवढ्या, ठीक आहे. तर आपल्याला पोस्ट प्रेफरन्स कडे टाकायचा म्हणजे आपल्याला त्या जागेवर आपल्याला फॉर्म टाकायचा आणि एका डिव्हिजन मध्ये फॉर्म भरता येते, कारण की बरेच विद्यार्थ्यांची कमेंट असते 2-3 डिव्हिजन मध्ये फॉर्म टाकू शकता का? नाही, एकाच डिव्हिजन मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही अगोदर आता डिसाईड करून घ्या तुम्हाला कोणत्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला जिथं ड्युटी करायची आहे, तुम्हाला ज्या ठिकाणी आवडते तिथं तुम्हाला प्रेफरन्स तुम्हाला टाकून द्यायचा. अजूनही वेळ गेली नाही, आपल्याला चेंज करता येते, ठीक आहे. तुम्ही जे पण प्रेफरन्स या ठिकाणी अगोदर टाकले असेल तर ते चेंज तुम्हाला या ठिकाणी करता येतील. जे तुम्हाला जवळ पडत असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर तिथं सुद्धा तुम्ही प्रेफरन्स या ठिकाणी देऊ शकता. तर खऱ्या अर्थानं आपल्याला ट्रिक काय प्रेफरन्स द्यायची खऱ्या अर्थानं तर तुम्हाला सांगून देतो, एक उदाहरण देतो. गोवा डिव्हिजनला जागा आहे, फक्त 30 जागा आहे गोवा डिव्हिजनला, ठीक आहे. आणि तिथं जर पाहिलं आपण प्रत्येक कॅटेगरीच्या 5 जागा आहे. SC कॅटेगरीच्या 5 आहे, OBC कॅटेगरीच्या 5 आहे, EWS कॅटेगरीच्या 5 आहे. त्याचबरोबर या ठिकाणी PWD कॅटेगरीच्या 5 जागा आहे, ST कॅटेगरीच्या 5 जागा रिक्त आहे, 5 जागा आहेत त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे पाहिलं आपण सर्व कॅटेगरीच्या 5-5 जागा आणि 25 जागा ज्या हे UR कॅटेगरीच्या आहे. आता बरेच मुलं काय करते, तुम्ही SC असाल तर SCच्या 5च जागेवर प्रेफरन्स देणार आहे, बाकीच्या ठिकाणी देणार आहे. ST असाल तर ST कॅटेगरीवाले 5च ठिकाणी प्रेफरन्स देते, बाकीच्या ठिकाणी प्रेफरन्स देत नाही. तर ह्या आपल्याला गलती करायची नाही, कारण की आपण 5च ठिकाणी जर फॉर्म टाकला तर आपल्या कॅटेगरीचे ऑलरेडी त्या ठिकाणी फॉर्म आले राहते, तर आपल्याला UR कॅटेगरीवर सुद्धा प्रेफरन्स त्या ठिकाणी द्यावं लागतं. तर आता प्रेफरन्स कसं द्यायचं, आता पहा मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देतो. मी OBC कॅटेगरीत आहे समजा, तर सर्वात अगोदर मी गोवा डिव्हिजनला माझ्या 5 जागेवर पहिले मी 5 जागेवर या ठिकाणी प्रेफरन्स देणार आहे. आणि पहिलं जे प्रेफरन्स द्यायला लागते हे BPM पदावर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यानंतर ABPM डाकसेवकला तुम्ही देऊ शकता. तिथं जर 3 जागा BPMच्या असेल तर पहिले BPM वर देऊन द्यायचा 1, 2, 3 असे नंबर, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे 4था नंबर ABPM किंवा डाकसेवकला देऊ शकता. हे 5 पहिले आपल्या कॅटेगरीचे टाकून द्यायचे. त्यानंतर UR कॅटेगरीच्या 6व्या नंबरापासून तर 30 नंबरापर्यंत आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. ह्या खरा अर्थ. आणि SC कॅटेगरीचे असाल तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा असंच प्रेफरन्स द्यायचा आहे. पहिले आपल्या 5 जागेवर प्रेफरन्स देऊन द्यायचा, 5 पर्यंत पहिले BPM पदाला देऊन द्यायचा, जेवढे BPMच्या जागा आहे तेवढ्या. त्यानंतर 6व्या नंबरापासून 30 नंबरापर्यंत प्रेफरन्स देऊन द्यायचा, ठीक आहे. नंबर टाकून द्यायचे त्यावेळेस. त्याचबरोबर जे तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या 5 जागेवर पहिले या ठिकाणी प्रेफरन्स देऊन द्यायचा, पहिले BPM पदाला द्यायचा. 5 नंतर 6व्या नंबरापासून UR कॅटेगरीवर प्रेफरन्स टाकून द्यायचा. त्याचबरोबर तुम्ही EWS कॅटेगरीचे असाल तर पहिले आपल्या 5 जागेवर तुम्ही प्रेफरन्स टाकून द्या BPM पदाला. त्यानंतर 6व्यापासून 30 नंबरापर्यंत UR कॅटेगरीवर प्रेफरन्स टाका. PWD कॅटेगरीचे असाल तर पहिले आपल्या 5 जागेवर तुम्ही प्रेफरन्स देऊन द्या. 5 जागेवर प्रेफरन्स दिल्यानंतर 6व्या नंबरापासून तुम्हाला या ठिकाणी UR कॅटेगरीवर प्रेफरन्स द्या आणि पहिले BPM पदाला द्यायचा स्टार्टिंगला आपल्या कॅटेगरीच्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म पाठवायचा, फॉर्म या ठिकाणी भरायचा. आणि UR कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, OBC कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, SC कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, EWS कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही. त्याचबरोबर या PWD कॅटेगरीच्या जागेवर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही, कारण की त्या जागा त्या कॅटेगरीसाठी राखीव आहे, ठीक आहे. तर ही संपूर्ण महत्त्वाची